नमस्कार मित्रांनो, आयुष्यात कोणीतरी आवडलेलं असतं, पण आपल्याला त्या व्यक्तीसमोर ती गोष्ट व्यक्त करता येत नाही, कारण आपल्याला नकार मिळण्याची देखील भीती वाटते. मग काही वर्षानंतर ती व्यक्ती अचानक आपल्याला पुन्हा भेटते आणि तेव्हा तुम्हाला समजतं त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही आवडत होता. मित्रांनो, त्या व्यक्तीने तेव्हा तुम्हाला असे इशारे नक्की दिले असतील, पण तेव्हा कदाचित ते तुम्हाला समजले देखील नसतील. म्हणूनच आज आपण असे इशारे पाहतोय. तर मित्रांनो, पुढचा इशारा आणखी इंटरेस्टिंग असणार आहे. मित्रांनो बघा, तुम्हाला ती स्त्री खूपच पसंत करत असेल तर मित्रांनो, किंवा प्रेम करत असेल तर ती स्त्री तिची ही अपेक्षा असते की तुम्ही त्यांच्या इशाऱ्यांवरून तुम्ही समजून घ्या आणि तुम्हीच पुढाकार घ्या. मित्रांनो, काही लोकांचे हे मत असते की कोणत्याही महिलेला किंवा मुलीला समजून घेणं अवघड असतं. बऱ्याचदा पुरुष स्त्रीसोबत रिलेशनमध्ये असतो, पण तिला तो हो समजू शकत नाही. पण हे काम खरंच तितकं अवघड आहे का जितकं वाटतं? जर एखादी महिला तुमच्यावरती प्रेम करत असेल तर ती मित्रांनो ती तुमच्याकडून अशी अपेक्षा देखील ठेवते, म्हणजे तुमच्या मनात तिच्यासाठी जे जे महत्त्व आहे इतर कोणत्याही महिलेसाठी असू नये. म्हणजे मित्रांनो, तुम्ही तिच्यावर प्रेम करत असाल किंवा ती तुमच्यावरती प्रेम करत असेल तर तुम्ही तिच्यासाठी एकदम खास असता आणि इतर कोणीही तुमची जागा घेऊ शकत नाही असे तिला वाटते. सांगायचं झालं तर मित्रांनो, महिलेला किंवा तिला वाटतं की तिचं तुमच्यावरती जास्त हक्क असतो किंवा ती तुमच्यावरती राज्य असतं, ती तुम्हाला स्वतःचं सर्वस्व मानते. तेव्हा मात्र मित्रांनो, तुम्ही जर एखाद्या स्त्रीसोबत जवळीक साधताना तिला दिसला, एखाद्या परस्त्रीशी तुम्ही बोलताना दिसला की तिला मात्र तेव्हा नक्कीच जेलसी फील होते, कारण तिला असं माहीत असतं की तुम्ही पूर्णपणे तिचे आहात आणि खरंच तुमच्यावर खूप प्रेम करत असेल तर ती व्यक्ती तुमच्याबद्दल सिरियस असते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा पार्टनर नाही तर तुमच्या प्रेमात कोणी असेल आणि तुमच्यासाठी कोणी इतकं सिरियस झालं असेल तर खुश व्हा. तुम्हाला असं कोणी भेटलं आहे की जे तुमच्यावरती सिरियस आहे. आजकाल अशी लोकं आहेत जी हलक्यात घेतात किंवा टाईमपास खूप करतात. जर तुमच्या रिलेशनशिपमध्ये अशी व्यक्ती आहे जी तुमच्यावरती खूप प्रेम करते तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की अशा व्यक्तीच्या प्रेमाला कधीच हलक्यात घेऊ नका, कारण हजारो असे केसेस पाहिलेले आहेत ज्याने आपण ही चूक केली आहे की त्याचा पार्टनर खरं प्रेम करत होता आणि त्याने सिरियसली घेतलं नाही. ती व्यक्ती आजही रडताना दिसते.